इयत्ता 10वी म्हणजे प्रत्येकाच्या शैक्षणिक मार्गातील महत्त्वाचा टप्पा. या टप्प्यानंतर प्रत्येकजण आपापल्या योग्यतेनुसार, आवडीनुसार पुढच्या मार्गाची निवड करत असतो. असा हा टप्पा ओलांडून 35 वर्ष झाली. अर्थातच ते साल होतं 1989. आष्टी तालुक्यातील जनता विद्यालय धानोरा येथून 10वीची परीक्षा दिल्यानंतर बहुतांशी मित्रमैत्रिणी वेगवेगळ्या मार्गांनी गेले. करिअरच्या मागे धावत असताना या दुरावलेल्या मित्रांना भेटणं तर दूरच, पण बोलणंही होत नव्हतं. पण व्हॉट्सअप आणि फेसबुकनं मैत्रीचा पुनर्जन्म घडला आणि 1989ला 10वीच्या वर्गात शिक्षण घेतलेले सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी तब्बल 35 वर्षांनी एकत्र आले आणि बालपणाच्या रम्य आठवणींना उजाळा देत गुरुजनांच्या सहवासात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन मेळावा रंगला. मित्रांचा सहवास हा आयुष्य घडवणारा टॉनिकच असते. शनिवार दिनांक 25 मे रोजी आंबेश्वर कृषी वन येथे या रम्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. 35 वर्षांपासून दुरावलेले आणि नोकरी-धंदा निमित्त आणि प्रपंचाच्या व्यापात विसावलेल्या सर्व वर्गमित्रांना सकाळपासूनच आपल्या मित्रांच्या भेटीची ओढ लागली होती. सर्वजण आतुरतेनं आंबेश्वर वन येथे पोहोचले. सर्व गुरुजनांचे वाजत-गाजत फुलांच्या वर्षावात स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. सर्व वर्ग मित्र आणि मैत्रिणींनी आपला परिचय दिला. त्यानंतर शिक्षण वृंदांनी मनोगते व्यक्त करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच सर्व दिवंगत शिक्षकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीतानं झाला. त्यानंतर सर्व गुरुजन आणि वर्गमित्रांनी एकत्रित स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. एकंदरीत हा सोहळा प्रत्येक माजी विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय असा झाला. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद हा बरंच काही सांगून गेला. असे स्नेह मेळावे प्रत्येक बॅचने साजरे करणं गरजेचं असल्याचं मत यावेळी आयोजकांनी व्यक्त केलं. हा सर्व कार्यक्रम माजी प्राचार्य रोहिदास गव्हाणे सरांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी माजी प्राचार्य रावसाहेब गुंड, गोरख खांदवे, मचिंद्र शेळके, भगवान काळे, झुंबर भुकन, हरिभक्तपरायण अंबादास नेटके, रघुनाथ पोकळे, बाजीराव दातीर, विठ्ठल बांदल, प्राचार्य युनुस सय्यद, उपमुख्याध्यापक शिवाजी ढोबळे, पर्यवेक्षक आयुब सय्यद, किसन पन्हाळकर आदी शिक्षकांच्या उपस्थितीत हा स्नेह मेळावा संपन्न झाला. यावेळी 1989च्या 10वी बॅचच्या सर्व विद्यार्थ्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. तेजवार्ता प्रतिनिधी हमजान शेख, आंभोरा, आष्टी. विद्यार्थी हा शब्द या ठिकाणी मी मुद्दाम उचललेला आहे, कारण आज आपण आपल्या गुरुजनांच्या समोर बसलेलो आहोत आणि त्यामुळे आज आपण या ठिकाणी सर्व विद्यार्थी आहोत. मित्र, जवळजवळ 34 वर्षानंतर आपण या ठिकाणी सर्वजण भेटत आहोत. 8वाचे दिवस जनता विद्यालयाचं जे भलं मोठं ग्राउंड, एक बाबळीचं झाड, त्या झाडावर टांगलेली एक बेल, काळे बॉस किंवा लोखंडी शिकवायचं, हे आम्हाला सरांनी शिकवलं. समोर पाहिजे पवार मॅडम, गया चव्हाण, सुरेखा एकशिंगे, डॉक्टर समीर सय्यद यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. इथे समोर भाकर
परिचयाचा कार्यक्रम यावेळी होणार आहे बघा. धनपे मॅडम या पुढे. धनपे मॅडम मला वाटतं सावित्रीबाई फुलेची जयंती होती. भाषणाची तयारी केली, फुल समोर आले, पाय लटलट कापायला लागले, सगळं विसरून गेले आणि फक्त उभा राहिले. सर म्हणजे बस बाई खाली आता आणि बसले. त्याच्यानंतर शाळेत मुलांसमोर उभा राहून म्हणजे एक कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय गुरुवर्य श्री गमाने सर, माझे आदरणीय इतर सर्व गुरुवर्य आणि माझे सर्व बाल मित्र आणि मैत्रिणी. तर आपण पहिल्यापासूनच एक श्लोक आणि त्यांच्या सहकार्याने मी 1990ला धानाला वैद्यकीय व्यवसाय करतो. या आजपर्यंत मी जवळजवळ 2000 पेशंटला मी जवळजवळ 200 लोकांना वाचवलेलं आहे. आणि धानोरा गावामध्ये आसपासच्या धानोराच्या तिथे जोडपूर लोक असतात, जोडपूर इमारतीचे लोक असतात, त्यांना काही प्रॉब्लेम असतात, त्या माझ्याकडे प्रथम येतात आणि माझ्याकडे काय अडचण वाटली तर मी नगरला किंवा जे पण लोक माझ्याकडे येतात त्यांचं प्रथम उपचार करूनच माझ्याकडून घडत असतात. मी दारूमध्ये प्रॅक्टिस करत असताना प्रत्येक मी एवढा भाग्यवान आहे, दररोज कमीत कमी 4 ते 5 शिक्षकांना नमस्कार करतो आणि 10 ते 10 वर्गमित्रांना तरी मी नमस्कार करत असतो. कारण दररोज कोणी शिक्षक मला दररोज भेटत असतात. त्याच्यामुळं मी खूप भाग्यवान आहे की मी दररोज गुरुजींचे आशीर्वाद आणि त्यांचे नमस्कार घेत असतो. मला 3 मुलं आहेत, 2 मुली आणि 1 मुलगा. एक मुलगी फायनल इयरला आहे, डॉक्टरच्या फायनल इयरला. एक 12वीला नीटसाठी लातूरला असते आणि एक नगरला ICSE इंग्लिश मिडियमला शिकतो, तो 10वीला आहे. आणि माझी अशी इच्छा आहे परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपलं जे काही घडलो, कुणी गृहिणी झाल्या, कुणी शिक्षक झाले, कुणी डॉक्टर झाले,
तुम्ही ग्रामसेवक आणि वेगवेगळ्या क्षेत्रात आपण कार्य करतो. तर हे सगळं आपण उंच भरारी घेतोय आपण सर्व, ते फक्त आपल्या या गुरुजनांमुळे, आदरणीय गुरुजनांमुळे. आणि प्रत्येक जणांना पावली त्यांनी दिलेले, आपल्यात रुजवलेले जे संस्काराचे बीज आहे, ते संस्काराचे माझा साष्टांग नमस्कार. मी आणि तुम्ही एकच आहोत, फक्त शरीर वेगळं आहे, आतला परमेश्वर एकच आहे. तुम्ही या ठिकाणी आम्हाला बोलवलं, आदर सत्कार केला. मला असं वाटतंय की आमच्या लग्नात सुद्धा एवढा आदर सत्कार महत्वाचं काय होत असतो, पण याच्यापेक्षा तुम्ही माझं लग्न आठवलं. आम्हाला आनंद झाला, आमचं आयुष्य वाढलं, आयुष्य वाढलं. आणि म्हणून काय की आपलं जे मन आहे ना, तोच वेगळं करतो मी अध्यात्म. कारण की मी सध्या त्याच्यातच आहे, म्हणून जो ज्याच्यात असतो ना तोच करतो. आणि मी सगळ्यांना संदेश देतो, आता जे आहेत ते मी आयुष्यभर शाळा केली. आजही मला आठवड्यातून एकदा तरी शाळेचं स्वप्न पडतं. कधी मी मार्कंडे सरांच्या हाताखाली काम करतो, कधी मी स्वतः करतो, कधी हे बाकीचे लोक आहेत ना सगळे प्राध्यापक होऊन गेले, प्राचार्य होऊन गेले, त्यांच्या बरोबर येतो. आणि जाग आल्यावर का उगाच तिथं जाऊन तर पडतोय, का तिथं जातोय? कारण काय, मी आयुष्यभर इतर गोष्टी कमी केल्या, फक्त ड्युटीवर ध्यान देतो. माझे घरचे लोक सुद्धा म्हणतात तुम्ही तेवढंच केलं, ड्युटी ड्युटी. सध्या काय माझ्या पाठी माझं काहीही त्रास नाही. यांच्यामुळे आपण इथं जमलो आणि कार्यक्रमाला शोभा आली. या सर्व मान्यवरांचं आणि बालमित्रांचं परत एकदा मी सर्वांचं स्वागत. जनता विद्यालय धानोरा यामधील आम्ही 1989 बॅचचं आम्ही इथे गेट टुगेदर ठेवला होता. आणि बऱ्याचशा आणि सगळ्याच मुलांनी म्हणजे असं खूप अथक परिश्रम घेऊन एक मुलगा 34 वर्षांचा आम्हाला भेटत आहे. त्यामुळं खूप एक वेगळंच आनंद आमच्या मनात आहे. आणि खूप सुंदर असं नियोजन मुलांनी केलं आहे. आणि कमीत कमी 80 जण आले असतील आत्ता, 80 ते 90 आले असतील आत्ता. आणि खूप छान नियोजन झाले. सर्व आमचे गुरुजन वर्ग पण आमच्याजवळ आले होते. बस 79ची बॅच, हो सॉरी 1989ची बॅच. ज्या बॅचमध्ये एकूण 160 मुलं होती. अतिशय त्या बॅचला नावच मी देऊन टाकलं लकी बॅच. कारण लकी याच्यासाठी दिलं तर या बॅचमधले जवळपास 80 ते 85 विद्यार्थी अतिशय चांगल्या स्थितीमध्ये चांगल्या जॉबवर आहेत. कारण ही बॅच सगळ्याच दृष्टीनं यशस्वी झालेली आहे. आणि या यशस्वी बॅचचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. कारण या बॅचमध्ये 5 ते 6 डॉक्टर आहेत, एक 8-10 जण अतिशय चांगल्या बिझनेसमध्ये आहेत, 20-25 जण शिक्षक आहेत. अशा या सर्व विद्यार्थ्याचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. सुसंस्कारी अशी बॅच आहे. या बॅचला पुढील भविष्यासाठी, त्यांच्या भावी आयुष्यासाठी हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जनता विद्यालय धानोरा 1989ची यशस्वीची बॅच. या बॅचचा आणि त्यावेळचे जे शिक्षक होते त्या सर्वांचं गेट टुगेदर या ठिकाणी आनंदाने पार पाडलं. तर एवढा हा कार्यक्रम उत्साहवर्धक होता
की आमच्यासारख्या लोकांचं निश्चित आयुष्य त्यामुळं वाढेल आणि या बॅचचे विद्यार्थी फार लकी आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते काम करतात आणि काम करत असताना अतिशय या विद्यालयाने जे संस्कार दिले त्या संस्काराबरोबर ते काम करतात आणि म्हणून ते त्यांच्या आयुष्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. या सर्वांचं पुढील आयुष्य सुखसमृद्धीचं आणि यशस्वी जावो ही परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. आज जनता विद्यालय धानोरा या प्रशालेतील सर्व 1989च्या बॅचचे विद्यार्थी एकत्र येऊन आम्हाला अध्यापन करणाऱ्या सर्व आदरणीय वंदनीय गुरुजनांचं एकत्रित आम्ही बोलावून त्यांचा गेट टुगेदर घेण्याचा छोटा खाणी कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करण्यात आला. आमच्या विद्यार्थ्याच्या विचारानुसार सगळा ग्रुप एकत्र येऊन संपूर्ण अशा प्रकारची तयारी करून हा कार्यक्रम या ठिकाणी आंबेश्वर गार्डन या ठिकाणी संपन्न करण्यात आला. सरांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं. त्या मार्गदर्शनानुसार आम्ही त्यांचे विचार आत्मसात करत आज या पदावरती येऊन पोहोचलो. हे संपूर्ण अशा प्रकारचे विचार हे आदरणीय वंदनीय गुरुजनांचे आहेत. असेच आम्हाला पुनश्च एकदा त्यांना विचार ऐकवण्याची संधी आजच्या दिवशी प्राप्त झाली. त्यामुळं आम्ही सर्व अगदी आनंद द्विगुणित होऊन अगदी संपन्न अशा प्रकारचे झालेलो आहोत. तेव्हा अशाच प्रकारचा हा कार्यक्रम या ठिकाणी आनंदानं आणि भरभराटीनं अगदी उत्साहानं अगदी पार पडला. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. या ठिकाणी जनता विद्यालयचे 1989च्या बॅचच्या सर्व विद्यार्थ्यांचा विद्यार्थी मेळावा आम्ही इथे आयोजित केलेला होता आणि तब्बल 34 वर्षांनी हा विद्यार्थ्यांचा एकत्र येऊन स्नेह मेळावा झाल्यामुळे यामध्ये आम्हाला सर्वांना खूप आनंद झालेला आहे. त्याचबरोबर परिचित अपरिचित अशा प्रकारचे चेहरे समोर आल्यामुळे एक आश्चर्य या ठिकाणी वाटत होतं, परंतु समोर आल्यानंतर आमचा सर्वांचा योग्य परिचय झाला. सर्वांना या ठिकाणी स्नेह मिळाला आणि या स्नेह संमेलनामुळे किंवा याच्यामुळे मेळाव्यामुळे सर्वांचे सुखदुःख प्रेम चर्चा इतर काही गोष्टी या ठिकाणी आम्ही शेअर करता आल्या. सर्वांचा परिचय चांगल्या प्रकारे झाला आणि उत्कृष्ट प्रकारचा कार्यक्रमाचं नियोजन आमच्या कार्यक्रम समितीने केल्यामुळे हा कार्यक्रम अतिशय योग्य पद्धतीने पार पडलेला आहे. धन्यवाद. आजचा हा जो सुंदर असा छान स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम झाला याच्यामागे सर्वात प्रथम सैर्य हे जे होते पहिली प्रतिक्रिया उषा थोरात यांची. त्यानंतर एक जण ग्रुपमध्ये सहभागी होत गेला, एक जण जोडला गेला. असे आमचे जवळपास 80 जण आम्ही एकत्र एका ग्रुपमध्ये जोडले गेलो आणि त्याच्यामधूनच ही संकल्पना आजच्या कार्यक्रमाची संकल्पना पुढे आली. त्याच्यामध्ये आम्हाला आदरणीय असे असणारे आमचे गुरुजन हे सहभागी झाले. त्यांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या, आशीर्वाद दिले. त्यानंतर पुढील आमच्या आयुष्यासाठी की आम्ही काय केलं पाहिजे याच्याविषयी मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर आमचे सर्व सहकारी एकमेकांशी भेटले. खूप अगदी 35 वर्षानंतर आमचे सर्व सहकारी आज भेटले आणि एकमेकांची सुखदुःख एकमेकांना सांगितली, हितगुज केलं, गुज गोष्टी झाल्या. असा हा अतिशय सुंदर असा माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन सोहळा सुंदररित्या पार पडला. त्यामध्ये तागड सर यांनी आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम घेतला. 25/5/2024 1989ची बॅच अतिशय अविस्मरणीय क्षण असा ठरलेली आहे आणि आम्हाला ते शिक्षक लोक सगळे लाभले ह्या कार्यक्रमाला. त्याच्यामुळे अतिशय आनंद झाला आणि थोड्या वेळापुरतं तरी किंवा 1 दिवसापुरतं संसाराकडे दुर्लक्ष करून इथे कार्यक्रमाला आल्यामुळं अतिशय आनंद वाटला. मी उषा थोरात. माझं खूप दिवसाचं स्वप्न होतं की
की सर्वांनी एकत्र यायचं, आपल्या गुरुजनांचं कृतज्ञता व्यक्त करायची. त्यानिमित्ताने मी खूप दिवसाची वाट पाहत होते की आपण आता गेट टुगेदरचा कार्यक्रम करायचा. ह्या निमित्ताने मी एक ग्रुप तयार केला आणि हळूहळू तो ग्रुप वाढला आणि आजचा हा सुवर्ण क्षण घडून आला. त्यानिमित्ताने आम्ही सर्व मित्रमैत्रिणी जुने भेटलो, सगळ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले, आमच्या गुरूंचा आम्ही कृतज्ञता व्यक्त केली. गुरूंनीही आम्हाला खूप सारे नॉलेज दिले, त्यांनी आम्हाला गाईड केलं आणि आज एवढा आनंद होतो आहे की ती खूप दिवसाचं स्वप्न आज पूर्ण होतं आहे आणि सर्वांना भेटण्याचा एक आनंद आहे तो म्हणजे तो आनंद अक्षरशः गगनात मावत नाही आहे. एवढा आनंद झाला आहे आज मला की माझे जुने मित्र, माझ्या बालपणाच्या सर्व आठवणी सर्व ताज्या झाल्यात. माझे गुरुजन मला भेटले की म्हणजे जीवनातलं सगळ्यात मोठं सुख मी आज अनुभवते, याचा मला खूप आनंद होतो आहे. धन्यवाद. 5चा हा जो गेट टुगेदरचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केला, तो जवळजवळ 35 वर्षानंतर आम्ही सर्व विद्यार्थी 1989च्या बॅचचे ते या ठिकाणी जमा झालोत. बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं म्हणणं होतं की आपल्याला कुठंतरी एकत्र यायचं आहे आणि एकत्र येऊन आपल्याला खूप दिवसानंतर एकमेकाचे चेहरे पाहिजेत आणि त्यामुळे सर्वांनी प्रयत्न करून हा गेट टुगेदरचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केला. यामध्ये आमच्या बऱ्याच गुरुजनांनी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थिती दर्शवली. तसेच आमच्या ज्या महिला वर्गमैत्रिणी होत्या, भगिनी होत्या, त्यासुद्धा बहुसंख्य या ठिकाणी आल्या. एक अत्यंत चांगला असा सोहळा या ठिकाणी आम्हाला वाटला. एक कौटुंबिक कार्यक्रम ज्याप्रमाणे असतो त्याप्रमाणे आम्ही हा सोहळा साजरा केला आणि इथून पुढे सुद्धा असेच कुणाचे वाढदिवस असतील, कुणाचे लग्न सोहळे असतील, कुणाच्या सुखदुःखामध्ये सहभागी व्हायचं असेल तर आम्हाला हे माध्यम अत्यंत चांगलं मिळालेलं आहे. हा जिव्हाळा, हा एकोपा हा सर्वांनी कायम जपावा अशी सर्वांकडून मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आजच्या या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्या सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. तुळशीराम कुठे आहे? तुळशीराम ओके. परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपलं जे काही घडलो, कुणी गृहिणी झाल्या, कुणी शिक्षक झाले, कुणी डॉक्टर झाले, कुणी ग्रामसेवक, आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात आपण कार्य करतो. तर हे सगळं आपण उंच भरारी घेतोय आपण सर्व, ते फक्त आपल्या या गुरुजनांमुळं, आदरणीय गुरुजनांमुळं. आणि प्रत्येक जणांना पावली त्यांनी दिलेले, आपल्यात रुजवलेले जे संस्काराचे बीज आहे, ते संस्काराचे